मालती, चुकले ग मी, खरंच हारले मी, हारले का? मी माझ्या पोराला संस्कार द्यायला कमी पडले, आई म्हणून घ्यायची पात्रताच नाहीये ग माझी. बघ ना, विक्रांतने इंद्राला मारायचा प्रयत्न केला, बुवांना मारायचा प्रयत्न केला. अगं हे सगळं ऐकून मेल्याहून मेल्यासारखं झालंय ग मला. पण मालती, मी खरं सांगते, विक्रांतला मी खूप समजदार मुलगा समजत होते ग. अगं पण तू काट्याने काटा काढायचा प्रयत्न करतोय याची कल्पना मला नव्हती ग. तुला खरं सांगते, त्याच्या वागण्यात बोलण्यात मला कधी जरी चूक दिसली असती ना, तर त्याला मी समज दिली असती, वेळेवर मी त्याचे कान पकडले असते ग मालती. तुम्ही काय कोणाचे कान पकडणार आहात? तुम्ही फक्त सगळ्याला हाजी हाजी करा, दुसरं काही येत नाही तुम्हाला. पण तुमच्या पोरांनी माझ्या इंद्राला ज्या जखमा दिल्यात ना, त्या सगळ्याचा हिशोब करणार आहे मी. आता मी तुम्हाला सोडणार नाही. मालती, बास झालं, आवरा स्वतःला. नाही, आता यांचं बास झालं. विक्रांतनी माझ्या लेकाला मारण्याचा प्रयत्न केला ना, आता बघच मी काय करते, कसं तुमचं आणि तुमच्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त करते, वाट लावून टाकते त्याच्या आयुष्याची. आबा मला माफ करा, मी मध्ये बोलते, पण ह्या सगळ्यात रत्नाईंची काय चूक आहे? जे काय केलं ते विक्रांत सरांनी केलंय. ए, तुला कोणी मध्ये बोलायला सांगितलं? सांगितलं का? अगं तुझ्या नादाला लागूनच तर माझा इंद्रा त्या गोडाऊनच्या बाहेर आला होता ना. त्या दिवशी जर मी माझ्या मुलाला गमावलं असतं तर? तू तर काय ग, माझ्या मुलाला वेदना कशा होतील याचाच तर विचार करत आलीयस. आई ग, काय बोलतेस तू? राणीने कधी मला फोर्स केला नव्हता, उलट मी हट्ट करत होतो बुवांना शोधण्याचा. मालती, ऐका ना माझं, शांत व्हा ना. आता मी शांत होणार नाही. मी म्हंटल ना, आता मी कोणाचं काहीच ऐकणार नाहीये. या रत्नावहिनीच माझ्या इंद्राच्या गुन्हेगार आहेत. आता मी यांना सहजासहजी सोडणार नाही. यांनी जर विक्रांतच्या हालचालींवर नजर ठेवली असती ना, तर आज हे सगळं घडलंच नसतं. बरोबर बोलते ना मी? बोला ना, बरोबर बोलते ना? बोला ना. मालती काकी, पाऊस सोडा, हिला काहीने काय केलंय? इनफ, तू काय करतेस? त्यांची काही चूक नाहीये याच्यात. काय हो, एक एक करत आम्हाला सगळ्यांना यमाच्या दारी पोचवायची सोय करत होतात का? विक्रांतला जराही शरम वाटली नाही का? तुमच्या पोरांना सांभाळलं, तुम्हाला सांभाळलं, तुम्हाला खाऊ पिऊ घातलं, आसरा दिला, त्या सगळ्याचे हे पांग फेडलेत का तुम्ही? आबासाहेबांनी स्वतःच्या पोरांच्या आधी तुमच्या पोरांचा विचार केला. आणि तुम्ही काय केलं? त्या असल्या सापांना जन्म दिला. मालती काकी, तुम्ही तोंडाला एक थोबाड बंद कर तुझं. तू पण ह्यांच्याच पोटी जन्माला आलायस, त्याच्यामुळे तुझ्यातही विषच पेरलेलं असणार आहे. साहसूतपणाचा आव आणून अजून तुम्ही काय काय करणार होतात ना, मला कळतच नाहीये. बोला ना, काय डोक्यात चिसते तुमच्या नेमकं? बोला ना. तुमच्यासारख्या भिकारड्या लोकांची जागा ना रस्त्यावरच आहे. तुम्ही रस्त्यावरच राहायला हवं. मनात एक आणि ओठांवर एक वागताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो? मालती, तुम्हाला एकदा सांगून कळत नाही? वहिनीला वाटेल ते बोलायला विचार करा आधी. का
यांनी त्यांच्या मुलांना हे असे संस्कार देताना विचार केला नाही ना? आपली मुलं कुठे जातात, काय करतात, कोणासोबत कसे वागतात, त्यांच्या डोक्यात काही विचित्र तर शिजत नाहीये ना? आपल्याच माणसांना संपवायचा विचार त्यांच्या डोक्यात येत नाहीये ना? या अशा कुठल्याच गोष्टीचा विचार यांना कधी करावासा वाटला नाही? अर्थात ज्या बाईला नवरा गेल्यानंतर आपण स्वतः कसं वागावं हे कळलं नाही, तिला मुलांनी कसं वागावं हे काय करणार आहे? बघा बघा, अजूनही आबासाहेब तुमच्याच मुलांचा विचार करतायत, माझ्यावर हात उचलतायत ते. का हो, तुम्ही तरी थांबलात का? मारा ना मला, मारा मारा ना. शांत व्हा आधी तुम्ही. तुम्हाला काय करायचं ते करा, पण आज मी बोलणार, जे खरं आहे ते बोलणारच. आणि तुम्ही यांना किती पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलात ना, तरी मी तुम्हाला सांगतेय, जे काही घडलंय त्याला या सुद्धा तितक्याच जबाबदार आहेत. अजित, एक काम कर, आत्ताच्या रत्नाविनीला घेऊन बंगल्यावर जा. ही बाई काय आता ऐकणार नाही, हिच खरं करणार. तुम्ही यांचीच निवडा, यांनाच प्रोत्साहन द्या. आपल्याच पोराच्या जीवावर उठणाऱ्या लोकांचा उदो उदो करा. आई बास कर ना, कुठला विषय कुठे नेतेस तू? अरे अजित, ऐक ना माझं. आईला घेऊन जा आधी, जा लवकर. आई चल. बघा, जरा तरी लाज आहे का बघा. नजर वर करून बघतात माझ्याकडे. निघा म्हटलेलं कळत नाही का तुम्हाला? हे घाणेरडं थोबाडणं माझ्या समोर घेऊन जा. निघा इथून. इंदिरा, आता त्या विक्रांतला सहजासहजी सोडायचं नाही. तुझ्या जीवावर उठला होता ना तो, त्याला त्याच्या कर्मांची शिक्षा मिळायलाच हवी. आता बघ मी त्याची काय अवस्था करते. आणि या सगळ्यात जर माझ्यामध्ये कोणी आलं ना, तर मी विसरून जाईन माझ्या समोर कोण आहे. हे बघ, जे काही झालंय त्याचा एवढा त्रास नको करून घेऊस. आणि विक्रांतने केलेल्या चुकांचं ब्लेम काकींना करू नकोस. हे बघ, तू काकींशी जे काही वागलीस ना आता, ते मला बिलकुल पटलेलं नाहीये. का पटलेलं नाहीये?